अनया एक साधी पण महत्त्वाकांक्षी मुलगी होती. सोलापूरच्या एका मध्यमवर्गीय घरातून आलेली अनया नुकतीच पुण्यात नोकरीला लागली होती. तिचं लग्न होऊन आज 5 आठवडे झाले होते. तिचा नवरा समीर एका IT कंपनीत प्रोजेक्ट लीड होता आणि अनया देखील तिथल्याच दुसऱ्या टीममध्ये कार्यरत होती. लग्नानंतर ती माहेरी काही दिवस राहिले आणि मग सासरी आली. सुरुवातीचे दिवस अगदी गुलाबी होते, पण जसजसे दिवस तिच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझं चढायला लागलं. समीरच्या आई सुभद्रा जोशी म्हणजे सासूबाई पारंपरिक विचारांच्या बाई होत्या. सून म्हणजे घर सांभाळणारीच असते हे त्यांचं पक्क मत होतं. पहाटे 5 वाजता उठून ती सासूबाईंसोबत स्वयंपाकघरात जायची. चहा, उपवासाचं जेवण, सकाळची पूजा या सगळ्यात तिचा पहिला तास जात असे. सुभद्राताई उपवास करत असल्यामुळे बहुतेक वेळा नाश्ता अनयालाच करावा लागे. त्यातच कामाच्या वेळा पाळत ती ऑफिससाठी तयार होत असे. एकदा सकाळी ती लवकर निघण्याच्या घाईत होती. फॉर्मल ड्रेस घालून आरशासमोर उभी होती. तेवढ्यात मागून आवाज आला, अनया, तू अजून नवी नवरी आहेस, त्यामुळे आज आपल्याला मंदिरात देवीची ओटी भरायला जायचंय आणि पूजेसाठी खीरही हवी आहे. ती काही बोलणार इतक्यातच सुभद्राताईंनी मोर्चा हलवला आणि परत मागं वळून बघितलंच नाही. अनया गप्प राहिली. थोडा वेळ स्वतःशीच मनात घोळवत ती गॅसपाशी उभी राहिली. ऑफिसमध्ये ती एक सशक्त, चपळ, आत्मविश्वासू मुलगी होती, पण घरात ती जणू एका चौकटीत अडकलेली. समीर खूप चांगला होता, पण त्याचं स्पष्ट भूमिका घेणं तिला फारसं जाणवत नव्हतं. अनया संध्याकाळी घरी आल्यावर एकामागोमाग एक कामं करत होती. मनात विचारांची गर्दी होती. तिने लग्नानंतरची सगळी स्वप्न खूप जपून रंगवली होती. समीर खूप समजूतदार होता, पण घरात त्याचा काहीसा गोंधळलेला सहभागच दिसत होता. त्याने आईवडिलांना दुखवायला नको म्हणून अनेक वेळा गप्प बसणं पसंत केलं होतं. काय झालं अनया, कोणत्या विचारात आहेस ग? सासूबाईंनी पुन्हा हाक मारली. काही नाही आई, किचन आवरत होते. बरं, ते झालं की कचरा काढून घे आणि जेवण बाहेर घे. अनयाने एक दीर्घ श्वास घेतला. तिचं शरीर थकून गेलं होतं. ऑफिस, घर, अपेक्षा आणि तडजोड सगळं ती एकटीच झेलत होती. तिला हसणं विसरल्यासारखं झालं होतं. रात्री जेवण झाले. सगळं आवरून ती रूममध्ये आली. समीर तिची वाट पाहत होता. अनया, तू दिवसभर थकून जातेस. आज आपण बाहेर फिरायला जाऊया का? आईस्क्रीम खायला? ती त्याच्याकडे बघून हलकसं हसली. आज नाही रे, खूप थकले. खूप काम होतं आज ऑफिसमध्येही. उद्या जाऊया. ठीक आहे, पण तू आईला जरा स्पष्ट बोलत का नाहीस? तू सगळं एकटीच करत असतेस. बाबा, दीदी, आई सगळे तुलाच कामं सांगतात. ती शांतपणे म्हणाली. मी बोलले तर तुला बरं वाटेल का? उद्या तू त्यांच्यासमोर उभा राहशील का माझ्यासाठी? तो गप्प झाला. शनिवाराला अनयाने आणि समीरने ठरवलं होतं की ते दोघं थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जातील. पण सकाळीच कामांची यादी तिला समीरच्या आईकडून मिळाली. आज पडदे धुवायचेत, कपाट साफ करायचं आहे, वरच्या कपबोर्डमध्ये जुनी भांडी आहेत, ती बाहेर काढ. अनया थबकली. ती बोलणारच होती. तेवढ्यात समीर तिथे आला. आई, आज अनया आणि मी थोडा वेळ बाहेर जाणार होतो. आपण उद्या करू ना हे सगळं? सुभद्राताई नाराज झाल्या, पण काही बोलल्या नाहीत. चेहऱ्यावरचं नापसंतीचे भाव मात्र स्पष्ट होते. त्या रात्री अनया एकटीच गॅलरीत उभी होती. समीर तिच्यासाठी कॉफी घेऊन आला. काय झालं, तू गप्प का? ती म्हणाली. समीर, मला फक्त एवढंच विचारायचं आहे. मी सून आहे, पण मी मुलगी आहे, माणूस आहे. सतत अपेक्षा, कामं, सगळ्यांना खुश ठेवण्याची धडपड यात मी हरवत चालले. समीर गप्प झाला. त्याला उत्तर सापडत नव्हतं, कारण तोही बघत होता. जेव्हा कधी सुट्टी असायची तेव्हा आई काही ना काही कामं शोधून काढायची. लग्न झाल्यापासून त्या दोघांना त्यांचा असा वेळ मिळालाच नव्हता. रात्री ही बिचारी अनया थकून बेडवर आली की झोपेच्या अधीन व्हायची. एकदा ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं क्लायंट प्रेझेंटेशन अनयावर होतं. 3 दिवस ती रात्री 1 पर्यंत काम करत होती, पण घरात मात्र कुठलीच सवलत नव्हती. तिच्या थकलेल्या डोळ्यांकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. त्या दिवशी सकाळी सुभद्राताई म्हणाल्या, अनया, तू लवकर आवर. आज आपल्याकडे काही पाहुणे येणार आहेत. त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय कर. अनया क्षणभर थांबली. मनातलं सगळं उसळून आलं. आई, मला आज वेळ नाही. मला प्रेझेंटेशन आहे. ऑफिसची गाडी येईल. मी अगदी थकले. सुभद्राताई नाराज झाल्या. त्यांचा चेहरा उतरला. आम्ही नसेल केलं का हे सगळं? तुला एवढं सांगितल्यावर नाही म्हणतेस? अनया गप्प झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते कसं बसं आवरलं. चहा बनवून, नाश्ता बाहेरून मागवून ती निघून गेली. रात्री घरी येऊन कामं पटापट आवरून ती आपल्या रूममध्ये आली आणि अचानक रडायला लागली. समीर घाबरला. अनया, अगं काय झालं? मला वाटतंय मी हरले समीर. ऑफिसचं काम, घरातलं काम, प्रत्येकाची मर्जी राखायची धडपड.
माझं स्वतःचं काहीच उरलं नाहीये. मी झोपलेली असते तरी डोकं काम करत असतं. कधीतरी मी कोसळून पडेन असं वाटतं. समीर तिचा हात पकडून म्हणाला, हे ऐकून खूप वाईट वाटतंय. तुला हे सगळं एकटीने झेलायला लावल्याबद्दल मला माफ कर. मनाशी काहीतरी ठरवून ती समीरच्या कुशीत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनया लवकर उठली, पण स्वयंपाकघरात न जाता तिनं डायनिंग टेबलवर एक नोट ठेवली आणि ऑफिसला निघून गेली. त्या नोटमध्ये लिहिलं होतं, आई, मला एक महत्त्वाचं सांगायचंय. मी ऑफिसमध्ये 9 तास काम करते आणि घरी आल्यावरही खूप कामं असतात. पण आता मी थकले, त्यामुळे घरातली जबाबदारी वाटून घेणं आवश्यक आहे. मी आजपासून काही गोष्टी ठरवून करणार आहे. मी मला शक्य तितकं करेन, पण मला आराम, माझं वेळाचं नियोजन आणि माझं आरोग्यही महत्त्वाचं आहे. आई, मला तुम्ही किती मेहनती आहात हे माहिती आहे, पण मीही माणूस आहे. मला आराम, थोडा वेळ स्वतःसाठी आणि माझं करिअर सांभाळायला थोडं मोकळेपण हवं आहे. मी सासरी आली म्हणजे एकटीने सगळं पाहायचं हे योग्य नाही. आजपासून मी माझ्या वेळेचं व्यवस्थापन माझ्या पद्धतीने करणार आहे. मी चुकीची नाही, पण माझ्या मनाला शांतता हवी आहे. अनया अनया संध्याकाळी घरी आली तर सुभद्राताई तिला गप्प भेटल्या, पण चेहऱ्यावर विचारांचं मळभ होतं. 2 दिवस काही संवाद झाला नाही. तिसऱ्या दिवशी सुभद्राताई तिला चहा घेऊन देताना म्हणाल्या, अनया, मी खूप विचार केला. खरं तर मी तू जे लिहिलंस ते पुन्हा पुन्हा वाचलं. हो, मी खूप अपेक्षा केल्या, पण तुझं मन, तुझं आरोग्य याचा विचार केला नाही. मला वाटायचं सून आली की सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर सोपवून आपण मोकळं व्हायचं. आपण फक्त ऑर्डर करायचं. पण घर आणि ऑफिस सांभाळायच्या स्पर्धेत तूही एक माणूस आहेस हे मी विसरले. त्यांचं बोलणं ऐकून अनया आश्चर्यचकित झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू निघाले. आई, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण मी स्वतःला गमावू शकत नव्हते. मला समजलं अनया. आतापासून घरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेऊया. तू शांत राहा आणि हसत राहा. तुझं हास्यच तर या घराला उजाळा देतं. त्या दिवसानंतर सुभद्राताईंनी घरात बदल घडवले. मोलकरीण कामाला लावली. अनयाचं काम समजून घेण्याची सवय सगळ्यांना लागली. समीरनेही आपली जबाबदारी जास्त उचलायला सुरुवात केली. अनया आता ऑफिसच्या तणावातून घरी आली की थोडा वेळ स्वतःसाठीही ठेवू लागली. तिच्या गॅलरीतल्या झाडांना पाणी घालायचं, पुस्तक वाचायचं आणि लिखाण करायचं हे आता तिच्या रिकाम्या वेळेचं काम होतं. अनया नुसती सून नाही, ती एक स्त्री आहे. तिला तिचं स्वतःचं विश्व आहे. घर सांभाळताना स्वतःला गमावणं म्हणजे बलिदान नव्हे, तो अन्याय आहे. आणि समजूतदार कुटुंब ते ओळखतं. वेळ लागतो, पण प्रेम आणि समजूत असली की सगळं शक्य होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.